नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा कुठेतरी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचं एक वक्तव्य ऐकलं आणि हसू आलं मला की भाजपने देशातल्या राजकारणाचा घोडेबाजार करून टाकला. हे ऐकल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना सत्ताकारण, सत्ता लोलुपता, घोडेबाजार, पक्षाची फोडाफोडी याविषयी नेमकं किती ज्ञान आहे असा प्रश्न मला पडला. कारण जी भाषा भाजपसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी वापरली ती भाषा किंवा ते आरोप गेल्या 70 वर्षात काँग्रेस पक्षाच्या अंमल किंवा वर्तनामध्ये अखंड आलेले आहेत. सत्तेसाठी घटना आणि कायदे यांचा सातत्याने गैरवापर करणं म्हणजेच काँग्रेसचं राजकारण हा सरळसोट इतिहास राहिलेला आहे. हे पृथ्वीराज चव्हाण यांना माहिती नाही. त्यांची आई ही लोकसभेची खासदार राहिलेली आहे. त्यांची आई ही इंदिरा काँग्रेस बनली, काँग्रेस दुभंगली 80 साली, तेव्हा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सुद्धा प्रेमलाताई चव्हाण यांनी काम केलेलं आहे. त्या लोकसभेत निवडून पण कराडमधून गेलेल्या आहेत. त्याच्या आधी तुमच्या कराडमधून त्यांचे वडील आनंदराव चव्हाण हे सुद्धा देशाच्या लोकसभेत निवडून गेलेले आहेत. तेव्हा अशा माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेला आणि जन्मापासून किंवा आधीपासून किंवा जन्मानंतर सतत सत्तेच्या पाळण्यातच जोजवला गेलेला जेव्हा माणूस आज महाराष्ट्राचा नेता होतो तेव्हा त्याला राजकारणाची किमान जाण असावी हे तरी मान्य केलं पाहिजे. मला गंमत याची वाटते मित्रांनो की पृथ्वीराज चव्हाण एक गोष्ट विसरतात की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशामुळे झाले. पृथ्वीराज चव्हाण हे 2000 मला वाटते 9च्या निवडणुकीत किंवा त्याच्या आधी मला वाटते 2004च्या निवडणुकीत लोकसभेला पराभूत झालेले होते. पराभूत झालेला नेता आहे तो. लोकसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सगळ्या स्पर्धेमध्ये 2004-09 मला आता आठवत नाही, पण लोकसभेला ते पराभूत झाल्यानंतर आई वडील हे परंपरागत इंदिरानिष्ठ किंवा नेहरू खानदाननिष्ठ असल्यामुळेच त्यांना सोनिया गांधींनी राज्यसभेत आणलं आणि जेव्हा मनमोहन सरकार बनलं तेव्हा त्याच पृथ्वीराज चव्हाणांना केंद्रात राज्यसभेवर घेऊन राज्यमंत्री करण्यात आलं होतं. ज्यांची स्वतः निवडून येण्याची क्षमता नाही लोकसभेवर असा माणूस थेट पंतप्रधान मंत्रालयाचा मंत्री होऊन बसलेला होता. असे पृथ्वीराज चव्हाण जे आहेत त्यांना कागदोपत्री प्रचंड ज्ञान आहे, पण व्यवहारी राजकारण जे आहे त्याची जाण किती आहे हा प्रश्न पडतो. जेव्हा 2009च्या निवडणुकीत आदर्श घोटाळा समोर आला तेव्हा ती निवडणूक जिंकून परत एकदा मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण यांना तडकाफडकी बाजूला करावं लागलं. तेव्हा त्यांच्या जागी केंद्रात राज्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं. असे पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची किती जाण आहे मला कल्पना नाही. कारण असती तर मग हे घोडेबाजार वगैरे अशी भाषा त्यांनी वापरली नसती. त्यांना घोडा हा गोठ्यात बांधतात की तबेल्यात बांधतात हे तरी माहिती आहे का. ज्यावेळेला तुम्ही हॉर्स ट्रेडिंग किंवा घोडेबाजार असे शब्द वापरता तेव्हा घोडा तबेल्यात बांधतात हे तरी माहिती आहे का. आणि घोडेबाजार हा जिथे विकायचा असतो तिथे घोडा आणून उभा करतात. काँग्रेसचा इतिहास तुम्ही तपासलात तर काँग्रेसने नुसते घोडे विकत घेतले नाहीत, घोडे बाजार केला नाही, त्यांनी तबेल्यांचा बाजार करून टाकला होता.
निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार एक एक दोन दोन डझनावर किंवा संपूर्ण विधानसभेचे आमदारच्या आमदार विकत घेणं इथपर्यंत काँग्रेसनी मजल मारलेली आहे. 1980 साली इंदिराजी परत 2/3 बहुमताने निवडून आल्या. तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट जर काय केली असेल तर जनता पार्टीच्या काळात ज्या 9 राज्य विधानसभांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि तिथे जनता पार्टीची सत्ता होती, त्या सगळ्या विधानसभाच बरखास्त करून टाकल्या. नुसती सरकार बरखास्त केली नाहीत, विधानसभासुद्धा बरखास्त करून टाकल्या होत्या. फक्त एक विधानसभा त्यातून बचावली होती. त्या विधानसभेचं आणि राज्याचं नाव होतं हरियाणा. हरियाणामध्ये विधानसभेमध्ये जनता पक्षाचं बहुमत होतं आणि भजनलाल हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये सुषमा स्वराज ह्या एक मंत्री म्हणून काम करत होत्या हरियाणाच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये. तेव्हा सुषमा स्वराज आणि 1-2 आमदार सोडले तर तेवढे सोडून सगळे आमदार आणि सगळं मंत्रिमंडळ घेऊन भजनलाल हे काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले. सगळा जनता पक्ष घेऊन. त्याला काय म्हणतात, घोडे बाजार म्हणतात की तबेले बाजार म्हणतात, काही आठवतं? भाजपवर घोडे बाजाराचा आरोप करणारे पृथ्वीराज चव्हाण यांना 80 साली अख्खी विधानसभा म्हणजे विधानसभेतले सगळेच्या सगळे जनता पक्षाचे आमदार आणि मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री हा त्यांचा तबेला जो होता तो इंदिरा गांधींनी विकत घेतला. आणि म्हणून ती एकमेव विधानसभा बरखास्त झाली नाही. ते एकमेव जनता पक्षाचं राज्य सरकार बरखास्त झालं नाही, कारण ते नाव बदलून काँग्रेसचं झालेलं होतं. तेव्हा घोडे बाजार बोलतात त्या पृथ्वीराज चव्हाणांना घोडा तबेल्यात बांधतात आणि आपल्या पूर्वजांनी तबेल्याच्या तबेले खरेदी केलेत, गोठेच्या गोठे खरेदी केलेत. किंबहुना हा घोडे बाजार हा काँग्रेसने सुरू केला हे सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना माहीत नाही. आणि सत्ता लोलुपता सत्तेशिवायचं वैफल्य कोणाला बोलता तुम्ही? भाजप कधी सत्तेत आला? भाजप कधी सत्तेत आला? 77 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 वर्षांनी जे जनता पार्टीचं सरकार बनलं त्यामध्ये भाजपचे दिग्गज नेते अडवाणी आणि वाजपेयी हे पहिल्यांदा मंत्री झाले. म्हणजे पहिल्या 30 वर्षामध्ये भाजपला कधी सत्ता म्हणजे काय त्याची चवसुद्धा चाखता आलेली नव्हती. काँग्रेसला देशातल्या जनतेने पराभूत केलं, त्यामुळे भाजपच्या लोकांना पहिल्यांदा सत्तेची चव चाखता आली आणि ते सत्तेला छटावलेले आहेत. असं कोण बोलतोय? पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री. अरे तुम्ही सत्तेच्या पाळण्यात जन्माला आलात. बालपणी तुम्ही तिथे शिशी सुसूसुद्धा त्या सत्तेच्या पाळण्यात केली आहे. ती सत्ता गेल्यानंतर तुम्हाला जलबीनं मछली म्हणतात तशी अवस्था होते आणि तुम्ही कोणावर आरोप करताय? भाजपवर. जे आत्ता काल परवा गेल्या 20-22 वर्षामध्ये थोडीफार सत्तेची चव चाखू शकलेत, उर्मटपणा तुमच्यासारखा करू शकलेले नाहीत. मनात आलं की राज्यपाल बदलले, मनात आलं सरकार बरखास्त करून टाकली. निवडून आलेल्या विधानसभा एकही बैठक न घेता बरखास्त केलेले आहे. 83 साली आंध्र प्रदेशात तिथल्या राज्यपालांनी राजीव गांधींच्या इशाऱ्यावर रातोरात NT रामाराव नावाच्या प्रचंड बहुमत असलेल्या मुख्यमंत्र्याला बरखास्त करून टाकलं आणि त्याच्या जागी दुसरा माणूस भास्करराव नावाच्या माणसाला मुख्यमंत्री बसवलं. तो 30 दिवस कुठलंही बहुमत सिद्ध न करता मोठमोठ्या पेपरमध्ये आपल्या फोटोच्या जाहिराती देत बसला आणि 30व्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला.
आणि आपलं बहुमत घेऊन राष्ट्रपती भवन, राज्यपालांचं घर, पंतप्रधानाचं घर, तिथे रामाराव फिरत होते. त्याला काय कोंबडी बाजार म्हणतात का पृथ्वीराज चव्हाण? 83 साली बायपास सर्जरी झालेले, अमेरिकेतून आलेले सर्जरी करून व्हीलचेअरवरून NT रामाराव पंतप्रधान निवास, राष्ट्रपती निवास, राजभवन खेटे घालत होते. तेव्हा काय तुमच्या इंदिरा गांधी अंगाई गीत गात होत्या लोकशाहीसाठी? भाजपने घोडे बाजार केला. काय काय काँग्रेसने दिवे लावलेत आधी जरा बघा. घोडे बाजार ही कल्पनाच काँग्रेसने आणली. आणि आपल्याला बहुमत मिळत नसेल तर फोडायची माणसं, फोडायची माणसं. योगायोगाने मगाशी विषय जो निघाला तेही सांगितलं पाहिजे. 85 साल असेल म्हटलं, हरियाणाच्या निवडणुका झाल्या होत्या आणि तिथे भजनलाल हेच काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी बहुमत गमावलं आणि काँग्रेसपेक्षाही लोकदल, तुमचा देवीलाल यांचा पक्ष होता लोकदल, तो मोठा पक्ष झाला होता. गणपतराव तपासे नावाचे राज्यपाल होते तिथे. त्यांना देवीलाल जाऊन भेटले. त्यांनी आपली निवडून आलेल्या आमदारांची यादी दिली आणि काय 8-10-12 अपक्ष होते. नंतर भजनलाल पोहोचले. कमी आमदार असतानाही भजनलाल यांचा शपथविधी गणपतराव तपासे यांनी उरकला आणि संतप्त झालेले जाट देवीलाल राजभवनात गेले आणि त्यांनी राज्यपालांची चक्क कॉलर पकडली होती. एकदा मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर सगळ्या अपक्ष आमदारांना कसलं ना कसलं गाजर दाखवून त्यांनी भजनलाल यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं. आणि सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा देवीलाल बिचारे सत्तेपासून वंचित राहिले. हा इतिहास माहिती नाही तुम्हाला? तुम्हाला हा इतिहास माहीत नाही? एकमेकाच्या विरुद्ध लढलाय शरद पवार आणि सोनिया काँग्रेस. ही अगदी 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 25 वर्षापूर्वीची. शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली होती आणि काँग्रेस, या दोघांमध्ये एकमेकाविरुद्ध लढत झाली. भाजप शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस. तरीही 4 महिन्यात तेच शरद पवार नाक रगडून त्या सोनिया गांधींना शरण गेले आणि सरकार बनलं, काँग्रेस आघाडी बनली. त्याला घोडे बाजार नाही तर काय म्हणतात? सत्तेपासून वंचित राहणं म्हणजे वैफल्यग्रस्तता. हे काँग्रेसपेक्षा अधिक कोणाला कळू शकतं? कोणाला कळू शकतं? आणि 1-2 आमदार भाजपने कुठे कर्नाटकात फोडले, मध्य प्रदेशात फोडले तर लोकशाही मेली, लोकशाही मेली, लोकशाही मेली टाहो फोडताय. अरे भजनलालचा अख्खा जनता पक्ष तुम्ही घेतलात, ती नंतरची गोष्ट आहे. अगदी अलीकडची गोष्ट सांगतो. 2090 नंतर, 91 नंतर जनता दल, चिमणलाल पटेल मुख्यमंत्री होते. भाजप सपोर्टेड मुख्यमंत्री होते गुजरातमध्ये. त्या गुजरातमध्ये भाजपने पाठिंबा काढून घेतला तर विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेसने जनता दलाच्या चिमणभाई पटेल सरकारला पाठिंबा दिला. त्यांचं सरकार वाचवलं आणि काही महिन्यातच अख्खा जनता दल पक्ष घेऊन चिमणभाई पटेल काँग्रेसमध्ये दाखल झाले. म्हणजे भजनलाल प्रकरण जे 1983 मध्ये झालं होतं तेच 10 वर्षांनी गुजरातमध्ये झालं. मग तो तबेला विकत घेतला होता की घोडे विकत घेतले होते? नाही नाही, तबेला तुम्हाला राहून द्या, आम्हाला फक्त घोडे द्या, असा बाजार केला होता तुमच्या सोनिया गांधींनी, मनमोहन सिंगांनी. काय केलं होतं? मला दया येते, कारण हा अत्यंत सुशिक्षित असा पृथ्वीराज चव्हाण हा एक अत्यंत सुशिक्षित असा काँग्रेसमधला नेता आहे, ज्याला घटनेची, राजकारणाची, कायद्याची चांगली जाण आहे.
तो सुद्धा जेव्हा असं खुळ्यासारखं बोलायला लागतो तेव्हा जास्त राग येतो. हे असलं काय, जितेंद्र आव्हाड बोलले किंवा संजय राऊत बोलले त्यांना माफ आहे, माफ आहे त्यांना. तुम्ही बोलता. आणि किती मूलभूत गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी मला वाटते 29 जून 2022ला फेसबुक लाईव्ह करून उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला आणि विधानसभेला सामोरं जायला उद्धव ठाकरे घाबरले. ही सगळ्यात मोठी राजकीय चूक आहे हे सांगणारा पहिला माणूस पृथ्वीराज चव्हाण होते. मी आजवर त्यांचं अनेकदा कौतुक केलेलं आहे की ते सत्ताधारी गोटातले होते, तरी आपण ज्या गोटात आहोत त्या गोटातल्या मुख्यमंत्र्याने घोडचूक केली आहे हे इतर कोणी बोलण्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते. आणि ते सुप्रीम कोर्टात सुद्धा परत काटे उलटे फिरवता येत नाहीत, कारण तुमच्या मुख्यमंत्र्याने पदाचा राजीनामा दिलेला आहे हे सरन्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं, जे पहिल्या दिवशी काही तासात पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं होतं. आणि म्हणून मग अधिक राग येतो की बाकीचे काय फुटकळ बोलतील लोक चालून जाईल, सटरफटर लोक, पण पृथ्वीराज चव्हाण हे भले माझ्या नावडत्या पक्षातले असतील तरी ज्याच्याविषयी, ज्याच्या बुद्धीविषयी, ज्याच्या तर्कबुद्धीविषयी आपल्याला काय म्हणतो आदर असतो, असा माणूस खुलचटासारखं बोललं की मग संताप होतो मित्रांनो, संताप होतो. आणि त्याला पर्याय पण नाही. सध्या पृथ्वीराज चव्हाण ज्या पक्षात आहेत, ज्या पक्षाची त्यांना समर्थन करावं लागतं, तिथे गाढवाला रोज घोडा ठरवावं लागते. गाढव आपल्याला हवं तसं वागतंय, लाथा झाडतंय, नाही नाही तरी तो घोडाच आहे, हे सिद्ध करायची जी अगतिकता एकूणच काँग्रेस पक्षातल्या बुद्धिमान नेत्यांवर आलेली आहे, त्यापैकीच एक पृथ्वीराज चव्हाण आहेत, जसे जयराम रमेश आहेत. बाकीच्या सगळ्यांनी टीका करण्याआधी किंवा धोका सांगण्याआधी जयराम रमेश या माणसाने जुलै 2013मध्ये मोदी हा काँग्रेससाठी स्वातंत्र्योत्तर काळातला सर्वात मोठा धोका किंवा सर्वात मोठं आव्हान आहे असं भविष्यवाणी केली होती. तोच माणूस आज राहुल गांधींच्या रोजच्या खुळचटपणाचं हास्यास्पद समर्थन करतो. अशा पक्षामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर इतकी दयनीय अवस्था आली असेल तर नवल नाही आहे, नवल नाही आहे. रोज गाढवाने गाढवपणा करायचा आणि तो कसा घोड्यासारखा दौडतो आहे याची वर्णन करत त्या गाढवावर स्वार झालेल्यांनी बोलावं, याला पर्याय नसतो. त्यामुळे भाजपने घोडे बाजार आणला वगैरे बोलताना आपण तबेले बाजार बनवणाऱ्या पक्षातले आहोत हे विसरू नये. बाकीच्या बोलायला खूप गोष्टी आहेत, या गोष्टी बोलू नयेत, या गोष्टी बोलू नयेत. आणि महाराष्ट्रात नव्हे, देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक पक्षांना फोडून त्यातली माणसं आणून गेल्या जवळजवळ म्हणजे आपण असं समजू की 1980 नंतरच्या काळात किंवा 70 नंतरच्या काळात काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता घडवणंच बंद झालं. एक तर पिढीजात आधीच्या नेत्यांची पोरं नेता होत गेली किंवा दुसऱ्या पक्षातले कर्तबगार नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आणून परोपजीवी असलेले मच्छर डास असतात, बांडगुळं असतात, तशी माणसं आणून काँग्रेस इतर पक्षांचं शोषण करून तग धरलेला पक्ष आहे. अदरवाईज काँग्रेस संघटन म्हणून कधीच मेलेली होती. नेहरूंच्या नंतर आणि इंदिरा गांधींच्या उदयानंतर काँग्रेस पक्षामध्ये संघटना आणि कार्यकर्ते यांना काडीची किंमत राहिली नाही. त्यामुळे पुढचा सगळा काळ हा घोडे बाजार आणि तबेल्यांची खरेदी यावरच काँग्रेस तग धरून राहिलेली आहे. अन्यथा आत्तासुद्धा भाजपचे अरुण शौरी, भाजपचे यशवंत सिन्हा असल्या लोकांची उसनवारी काँग्रेसला करावी लागलेली आहे. शत्रुघ्न सिन्हा किंवा इतरही अनेक पक्षातले लोक आणलेत. पण हे आपल्या पक्षात घोडे बाजार चालला आहे
आणि घोड्यापेक्षा गाढवंच आपण घोडे म्हणून जास्त खरेदी करतोय, इतका मूर्खपणा आपल्या पक्षात चाललाय. अरे भाजपवाले निदान घोडे तरी घेतात, तुम्ही गाढवांच्या बाजारात जाता आणि घोडे खरेदी करून परत येता. एवढं बाकीच्यांना नाही कळलं तरी पृथ्वीराज चव्हाण यांना कळलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. बाकी काय नाही मित्रांनो, बाकी काय नाही. कारण उथळ बोलून काहीतरी प्रसिद्धी मिळवणं इतके पृथ्वीराज चव्हाण निर्बुद्ध नाहीत. काँग्रेसमध्ये तसे बाकी भरपूर आहेत, पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा एक अभ्यासू बुद्धिमान नेता जेव्हा भाजपवर घोडे बाजार वगैरे आरोप करतो तेव्हा म्हणून राग येतो. भाजपवर आरोप इतर ठिकाणी खूप करण्यासाठी आहेत, पण ज्या पापातच आपण वाढलो, आपलं काय म्हणतात पालन पोषण झालं, ते खापर भाजपवर फोडणं पृथ्वीराज चव्हाणांनी मला गैर लागू वाटतं. म्हणूनच हा स्वतंत्र विषय केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.